देवालयाच्या भोवताली असलेले किल्ल्याची भिंत. विजयनगरच्या कृष्णदेवराजाने आपल्या मिळालेल्या विजयाच्या आठवणीचे त्रिंबक शके 15-16 शतकामध्ये या किल्ल्याची भिंत बांधलेली. 22 फूट उंच असलेल्या या भिंतीचे दगड एकावर एक ठेवले आहेत. ही पाहून आशा वाटते. भिंतीवरील विष्णू शंकर यांची चित्रे मन आकर्षित करून घेतात. श्रीशंकराची पत्नी द्राक्षायणी आपल्या वडिलांनी आरंभलेल्या यज्ञ समारंभाला गेली असता तिने वडिलांकडून पतीचा अपमान होताच तिने समोर घेतल्या यज्ञकुंडात उडी घेतली. नंतर हिमालयाच्या पोटी जन्म घेऊन परमेश्वराशी झाले लग्न चित्र पाहून मनाला फारच आनंद होतो. रामायण हा महाभारत हे या ठिकाणी चित्रातून पाहायला मिळते. दशावतारी धारण करून दृष्टांचा संहार आणि सज्जनाचे परिमालन करणाऱ्या विष्णूचे अनेक चित्र पाहून मन भरून जाते. महिषासुरासारख्या राक्षसाचा संहार करून शांती साम्राज्य पसरवणाऱ्या पर्वताची चित्ररूप आठवण मनाला धक्क करून जाते. दुष्ट स्वभावाचा त्याग करून कैलासनाथांना आपले डोळे काढून लावण्याचे बेडर कण्णप्पाचे चित्र पाहताना पाषाण हृदय मनसुद्धे फुलासारखे नाजूक होते. असे या म्हटल्यास कतिशोक्ती होणार नाही. समुद्रनाथांतर मरतासाठी देवदानवाचे भांडण सुरू आले. यावेळी परमेश्वराने मोहिनी रूप धारण करून करुणा देवी दानवांच्या पंक्तीला वाढत असलेला चित्र प्रेक्षकांना विस्मयचकित करून सोडते. मृत्यूनाश तुकडे शिवलिंगाला मिठी मारणाऱ्या मार्कंडेयचे चित्र तृप्तिकर वाटते. देवतांना तराजूत घालून वजन करून परमेश्वराचे वजन कधी म्हणून निर्णय देणारा विश्वकर्मा शिव विष्णू यांचे अनेक लिलेचे चित्रकरण या ठिकाणी पाहावयास मिळते.